आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. मिरजमध्ये दुर्गंधीमुळे उघडकीस आला मृत्यू. रूममध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. मिरज रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिराजवळील वॉटर्स भागात एका रूममध्ये व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. काही दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ गांधी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने दरवाजा उघडून पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहावर आळ्या पडलेल्या होत्या. तसेच प्राथमिक अंदाजानुसार मृत्यू सुमारे 5 ते 6 दिवसांपूर्वी झाला असावा अशी माहिती मिळाली. मृत व्यक्तीची ओळख सुनील सैनी, वय अंदाजे 35, मूळ रहिवासी जयपूर अशी पटली आहे. तो मागील काही काळापासून मिरज येथे वास्तव्यासाठी राहत होता. त्याचे जवळचे नातेवाईक परिसरात नसल्याचे समोर आले असून त्याला 3 लहान मुले असल्याची माहिती मिळत आहे. तो आपल्या कुटुंबापासून वेगळा राहत होता. स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या कारवाईत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, इर्शाद कवठेकर, महेश गव्हाणे, सदाशिव बेडेकर, आकाश कोलप आदी सदस्यांनी सहभाग घेतला. घटनेचा पुढील तपास गांधी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.